नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत अशांसाठी यांची केवायसी राहिली होती, तर त्यांची केवायसी कशा पद्धतीने करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर 18 नोव्हेंबर या रोजी हा GR आलेला आहे, त्याच्यानुसार बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत हा 18 नोव्हेंबर 2025 ला हा GR आलेला आहे। तर तुम्हाला KYC कशी करायची तर ते सांगते। त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूया। लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर यायचं आहे। त्यानंतर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत त्याच्यावर क्लिक करायचं आहे। नंतर ज्याची KYC करायची आहे त्या बहिणीचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला OTP येईल रजिस्टर मोबाईल नंबरवर, तर OTP टाकून घ्यायचा आहे। जो आधार कार्डला लिंक आहे त्या मोबाईलवर OTP येईल, तर तो टाकून घ्यायचा आहे। नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर सबमिटवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ पण लागू शकतो। तर इथं पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाकायला सांगितलेला आहे, तो आपल्याला अपूर्ण सोडायचा आहे, काहीच करायचं नाही। आता इथं आपली KYC झालेली आहे। तर KYC झाल्यानंतर आपल्याला हे शासन परिपत्रक आलेलं आहे, ते वाचून दाखवते। तर 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे आपल्या KYC साठी। तर बघूया, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करावी, असं सांगितलेलं आहे शासन परिपत्रकामध्ये। तर KYC झाल्यानंतर आपल्या जवळील अंगणवाडी सेविकाकडे ते डॉक्युमेंट द्यायचे आहे। तर लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी आता KYC करून घ्यायची आहे, जे राहिलेल्या बहिणी असतील त्यांनी। तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून घ्या। धन्यवाद।